नवीन वर्षातला पहिला सण म्हणजे संक्रांत आणि संक्रांतीच्या आदल्या दिवशी केली जाते ती भोगी आणि भोगी दिवशी अशी सुगड पूजा केली जाते। बरेच जण याला खण पूजन सुद्धा म्हणतात। आता ही सुगड पूजा कशी करायची तर यासाठी आपल्याला हे असे सुगड आणायचे बाजारातून 5 किंवा 7 तुमच्याकडे जशी पद्धत आहे त्या पद्धतीने आणायची। इथे मी लाल रंगाचे सुगड आणलेले आहेत, काळ्या रंगाचे सुद्धा मिळतात, तसे आणू शकता। आणि एक पणती सुद्धा आणायची आणि हे सगळे सुगड आणल्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायचे। आता सुगडामध्ये काय काय साहित्य लागणार आहे ते बघूया। तिथे मी तांदूळ घेतलेले आहेत, शेंगदाणे, गूळ, तिळगूळ आणि तीळ घेतलेले आहेत। यासोबतच शेतामध्ये या सीझनमध्ये आलेल्या नवीन अशा सगळ्या भाज्या आपल्याला इथे घ्यायच्या आहेत। इथे मी घेवड्याची शेंग घेतलेली आहे, पावटा, मटार, गाजर, सोलाने, ऊस आणि यासोबतच बोरं घेतलेली आहेत। इथे गावरान बोरं मिळाली छोट्या आकाराची तर ती वापरा। आता पूजेची जागा स्वच्छ पुसून घ्यायची आणि रांगोळी काढून त्याच्यावरती पाट मांडायचा आणि त्याच्यावरती एक वस्त्र अंथरायचं स्वच्छ असं। त्यानंतर दिव्याची पूजा करायची। तांदळाचं आसन ठेवायचं, हळदी कुंकू व्हायचं, त्यावरती दिवा ठेवून लावून घ्यायचा आणि पुन्हा दिव्याची पूजा करायची। हळदी कुंकू, अक्षदा, फुलं घालायची आणि अशी दिव्याची पूजा करून घ्यायची। यानंतर दिव्याला नमस्कार करायचा आणि मग पूजेला सुरुवात करायची। तर सगळ्यात आधी आपण 5 सुगड जे मांडणार आहोत ते खाली न ठेवता अशा पद्धतीने जे तांदळाचं आसन आहे त्याच्यावरती ठेवायचं आहे। 5 ठिकाणी असं मी हे तांदळाचं आसन करून घेतलेलं आहे। यानंतर सुगडांना 5 ठिकाणी आपल्याला हळदी कुंकू लावायचं आहे। सुगड थोडंसं ओलं करून घ्या किंवा हळदी कुंकू भिजवून घेतला तरी चालेल। आणि जी पणती घेतलेली आहे त्याला सुद्धा आपल्याला अशा पद्धतीने हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे। सगळे सुगड अशा पद्धतीने मांडून घ्यायचे आहेत। आता जे साहित्य आपण घेतलेलं आहे ते सगळं एक एक करून घालायचं आहे। सगळ्यात आधी मी इथे तांदूळ घातले, त्यानंतर तीळ घातले, यानंतर आपल्याला गूळ आणि शेंगदाणे सुद्धा घालायचे आहेत। यानंतर तिळगूळ सुद्धा मी घातलेले आहेत आणि ही जी छोटी पणती आहे याच्यामध्ये थोडेसे तांदूळ आणि थोडेसे तीळ घालून असे समोर ठेवायचे। आणि आपण या आता भाज्या घेतलेल्या आहेत, या भाज्या सगळ्या एक एक करून घालायच्या आहेत। आता अशा या शेंगभाज्या आहेत, या अशा लांब असतील तर तुम्ही तोडून सुद्धा अशा घालू शकता। छोटे गाजर मिळाले तर पूर्ण वापरा किंवा असे तुकडे करून सुद्धा वापरू शकता। इथे मला बोरं जी आहेत मोठ्या आकाराची मिळाली, त्यामुळे मी अशी मोठी बोरं घेतलेली आहेत। छोट्या आकाराची जी गावठी बोरं असतात ती मिळाली तर त्या बोरांचा वापर करा। तर सगळ्या भाज्या घालून झाल्यानंतर इथे मी तिळगुळाचे लाडू माझ्याकडे आहेत तर ते घालते। तीळ आणि गूळ या सुगडांमध्ये घालायचं असतं, तर हे लाडू घातले पाहिजेत असं नाही, माझ्याकडे आहेत म्हणून मी घालते। तीळ आणि गूळ आपल्याला अवश्य घालायचं या सुगडांमध्ये। आणि आता सगळं घालून झाल्यानंतर शेवटी आपल्याला फुलं घालायची आहेत। आणि इथे नैवेद्य म्हणून मी तिळगूळ आणि तिळाचे लाडू ठेवलेले आहेत। आरती ओवाळून घ्यायची आहे, धूप दाखवायचा, हळदी कुंकू व्हायचं आहे आणि त्यानंतर नमस्कार करायचा आहे आणि प्रार्थना करायची आहे। अशी ही सुगडांची पूजा करून घ्यायची। आणि पूजा करून झाल्यानंतर या सुगडांना बाजरीची भाकरी, मिक्स भाजी, राळ्याचा भात असा नैवेद्य दाखवायचा आणि अशी आपली सुगड पूजा करायची। तर हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।